नमस्कार जनता. महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसांपासून नाशिकमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांच्या संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांना सोळकीपळ करणारे गजानन भोसले आपल्या सोबत आहेत. आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी अध्यक्ष जितेंद्र भावे यांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ते रिस्पॉन्स देत नाहीयेत. तर आता आपण गजानन भोसलेकडे आलेलो आहोत. पुराव्यासहित ती काय सत्यता आहे या प्रकरणाची ती आपण जाणून घेऊया. तर गजानन, तुम्ही असं सांगतात की तुमच्या सासूचा आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्याशी प्रेम संबंध होते, त्याचा काय पुरावा? जे आपले पुण्याचे जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांचे जे प्रेम संबंध होते त्यांच्यावरती मी कायदेशीर प्रक्रिया केली आहे. म्हणजे ऑलरेडी मी त्यांच्यावरती गुन्हा नोंद केला आहे. ज्या टाइमला मी त्यांचे प्रेम संबंध माझ्या सासू बरोबर पाहिले आणि तेव्हा मला जीव मारायचं धमकी दिली, तर इसर मी त्यांच्यावरती तक्रार नोंदवली आणि त्याच्यामध्ये साक्षीदार जे ते माझे मेहना आणि माझी वाईफ, जे म्हणजे नंतर झाले माझी वाईफ, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही बोलू शकतो. हा बघा पुरावा, यांच्याशी प्रेम संबंध होते असं तुमचं म्हणणं. पुण्याचे ते अध्यक्ष होते. हो. आणि त्या मुलीचं लग्न झालंय याचा काय पुरावा आहे तुमच्यासोबत? आता ते नंतर माझ्यावरती विनाकारण आरोप करतात की त्यांचं काही लग्नच नाही झालं. ते म्हणजे लग्नाचं माझे मॅरेज सर्टिफिकेट आहे, तुम्ही पाहू शकता. पण पुढचा प्रश्न घेऊ. तुमच्यावर ऍसिड हल्ला झाला, मनोरुग्ण असल्याचा आरोपही घालवला होता, तो आम्ही होता, त्याच्या मागची सत्यता. आता त्यांनी माझ्यावरती आरोप जे केलेले त्याच्या मागचं सत्यता त्यांनी दाखवायला पाहिजे की जे माझ्यावरती एलिगेशन लावले. आता जसे मी दाखवलं तर माझ्यावरती ज्याला पोलीस स्टेशन सांगितले की बाबा हा मुलगा मनोरुग्ण आहे आणि ऍसिड टाकायचा प्रयत्न करतो, जर ज्या दिवशी त्यांनी तिथं येऊन तिथं पोलीस स्टेशनला लाईव्ह घेतलं तर तिथं तसे FIR करून नोंद राहायला पाहिजे माझ्यावरती की बाबा हा मुलगा मनोरुग्ण आहे आणि ह्याच्यावरती असं या माणसाने केलेलं आहे. तर माझ्यावरती तिथं कोणत्याच गोष्टीची FIR नोंद नाहीये. तर मग मला पण कळायला पाहिजे ना. आणि जनतेला पण मला एक विचारायचं आहे की बाबा तुम्ही जनता त्यांना विचारा की मला मनोरुग्ण तिथं ठरवलं गेलं आणि ऍसिडच्या हमला सारखा माझ्यावरती गंभीर आरोप लावण्यात आलाय, तर याच्या गोष्टीचे पुरावे कुठे? मी त्यांना तेच उत्तर मागतोय, तर त्याला ते मला उत्तर द्यायचे. आणि त्यानंतर तुमच्यावर निर्भय महाराष्ट्र पार्टी अध्यक्षाने कोयत्याने वार केली होती, प्रत्येक हो सत्य आहे. आता ज्या टाइमला मी सगळ्या काही गोष्टी तिथं म्हणजे आमचं लग्न झाले सर्टिफिकेट मला मी दाखवले ऑलरेडी. ज्या टाइमला पुण्यामध्ये गेलो माझ्या वाईफला भेटण्यासाठी आणि तिला आणण्यासाठी, परंतु त्यांनी तिथं नाकार दिला आणि त्यांनी म्हणले की तू डायव्हर्स दे, आम्हाला आमची मुलगी नाही पाठवायची. तर त्या टाइमला मला नाईटच्या टाइम मध्ये माझ्यावरती कोयत्याने हमला करण्यात आला. तिथं जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे अध्यक्ष होते ते त्यांनी माझ्यावरती हमला. ही कसली कॉपी? जे हमलाची केस आहे ते तुम्ही बघू शकता. ही बघा FIR कॉपी. जिल्हा अध्यक्षाने निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पुणे येथील कोयत्याने हल्ला केला होता. हल्ला म्हणजे पूर्ण हल्लाच होता का? हो, हे बघा प्रयत्न होता. नाही बघा त्याच्यावरती NLC रिपोर्ट झालेला आहे माझा, जे काय आहे ते डॉक्युमेंटशी बोलते आणि हॉस्पिटलचे रिपोर्ट आहे. हे बघा हॉस्पिटलचे रिपोर्ट. म्हणजे तुमच्यावर पूर्ण हल्ला झाला होता, म्हणजे तुम्ही रक्तबंबाळ. हो, आता माझा जे शर्ट जे होतं मी स्टेट तिथं त्या टाइमला मला डॉक्युमेंट मागवले माझे आणि तिथं मला कपडे आणून जमा करायचं सांगितले. मी कपडे पण तिथे जमा केलेले पोलीस स्टेशनला. ते सगळं ते रक्ताचे जे काय असतील माझे सगळे कपडे भरले होते ते मी जमा केले पोलीस स्टेशनला. आणि तुम्ही म्हणतात की त्या मुलीने दुसरं लग्न केलं, त्याचा काय पुरावा? तुम्हाला डिवोर्स न देता केलंय का? हो, मला त्यांनी काय झालं, मला डायव्होर्स नाही दिला आणि मला तिथून म्हणजे मी जाणून बुजून आता ज्या टाइमला माझ्यावर पैसे हमला करणार त्या टाइमला माझी दुखत होत होती, त्या टाइमला मी माझ्या गावी गेलो. त्या टाइमला मग त्यांनी काय केलं, परस्पर मला म्हणून सांगतात डायव्होर्स नाही देतात, त्यांनी परस्पर मी सुरू पाहू शकता तुम्ही सर्टिफिकेट. आणि कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी लग्न करण्यात हा एक लग्न झाले आणि डिवोर्स न घेता केलं. हो, डायव्होर्स नाही देतात. पुढचा प्रश्न, तुमच्यावर वॉस्कोचा गुन्हा दाखल आहे असं बोलल्याबद्दल काय बोलू? आता 2017 मध्ये माझ्यावरती म्हणजे 2016 मध्ये समोरच्या पार्टी माझ्यावरती पोस्टचा गुन्हा दाखल करण्यात आणि केला होता आणि ते परंतु माझा शेतीचा वावर होता, बरोबर.
परंतु ते ज्या दिवसात केस झाले नाही, कारण त्याच्या मागचं काही गांभीर्य नव्हतं, कारण मी त्या गोष्टीमध्ये मी काही शामिलच नव्हतं. तरी पण मला कोर्टाने आणि त्याचं जजमेंट पण आहे आणि सर्टिफिकेट पण आहे, मला त्यातून बाहेरून थोडी सोडलं, कारण निषेधाचा आवाज होता. हे आपण बघू शकता ते पूर्णपणे याच्यात निर्दोष आहेत. पॉस्कोचा असा कोणताही गुन्हा त्याच्यामध्ये घुसलेला नाही. मी त्याची जजमेंट करते. मी परस्पर मी सगळ्यांना मिळू पण शकतो, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना पुरावे लागत असतील त्यांनी कमेंट मध्ये मेसेज करू शकतात. चला पुढचा प्रश्न घेऊ. तुम्ही याच्यावर काही कायदेशीर कारवाई केली का या प्रकारे? हो, केलेली आहे. आता कायदेशीर कारवाई मी जितेंद्र भावे पण मी कायदेशीर कारवाई केलेली आहे. जे माझे दरम्यान विनाकारण केलेली आहे त्यांच्यावर पण मी कायदेशीर कारवाई केली. त्यांना नोटीस वारंवार पाठवतो, ते नोटीस एक्सेप्ट करत नाही, नाकार देतात त्यांना. माझ्याकडे त्याचे पण जे आपण कोर्टाने पाठवतो त्याचे पण माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्यात माझ्या वाईफवरती पण मी कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे, तिच्यावर पण गुन्हा नोंद केलेला मी. हे आपण बघू शकतो. पुढचा प्रश्न घेऊ. मग या भावेचा काय संबंध आला? आता भावेचा जे संबंध आला ना, ते स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगतो. हे जे पुण्याचा जे जिल्हाध्यक्ष होता, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जिल्हाध्यक्ष, त्याचे प्रेम प्रकरण माझ्या सासू सोबत होते. आणि सासू सोबत हे आहे म्हणून सांगणारी मला ती मुलगीच होती, बरोबर. त्या मुलीची आणि माझे पहिल्यापासून आमचे प्रेम संबंध होते. परंतु आम्ही लग्नाच्या अगोदरचीच गोष्टी, तिने मला सांगितलं की माझ्या मुलीचं असं असं मॅटर आहे. तर मी त्या टाइमला मी पाठला करून त्यांना पकडलो आणि त्याचे पण माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज ते पाहू शकता तुम्ही. यात काय सीसीटीव्ही मध्ये जे जिल्हाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे अध्यक्ष आहे त्याचे आणि माझ्या सासूचे प्रेम संबंध ते लॉजवर. हे लॉजवर. ठीक आहे, आपण बघू शकता ही यांची सासू व्हिडिओ मध्ये. आणि ते निर्भय अध्यक्ष आहेत, निर्भय महाराष्ट्र पुण्याचे अध्यक्ष. हो. आणि त्यातल्या नंतर काय झालं की ज्या टाइमला माझ्यावरती हमला करण्यात आला, सगळ्या गोष्टी करण्यात आल्या, तरी मी ऐकतच नव्हतो, कारण मला डायव्हर्स द्यायचा नव्हता. कारण माझी कुठे चुकीच नव्हती, मी डायव्हर्स करते, कारण 4 दिवस तिने राहिले माझ्यापाशी, बरोबर. मग त्यानंतर ज्या टाइमला मी डायव्हर्स नाही दिला, मग त्यांनी माझ्यावरती कोर्टाने हमला केला, बरोबर. कोर्टाने हमला केल्यानंतर तरी मी वारंवार ऐकत नव्हतो. म्हणून जितेंद्र भावे यांना बोलवण्यात आलं तिथं डेली पोलीस स्टेशन, आणि तिथं असं सांगितलं झालं, हा मुलगा एका मुलीचा पाठलाग करतो. तिथं असं नाही दाखवलं की हा मुलगा त्या मुलीचा पती आहे, नवरा आहे, असं कुठंच नाही दाखवलं गेलं. तिथं मला म्हणून दाखवण्यात आलं आणि ही सर म्हणजे एक मुलगा म्हणून पाठलाग करतो, तिथं असं दाखवण्यात आलं. आणि भावीला पहिल्यापासून सगळ्या गोष्टी माहित होत्या. तिचं दुसरं लग्न लावलं, माझं तिचं लग्न झालं, हे सगळं त्यांना माहित होतं. तरी पण त्यांना पब्लिसिटीसाठी फक्त स्टंट करायचं होतं आणि त्यांनी ते केलं होतं. मग आता या प्रकरणात पुढे काय, तुमची काय अपेक्षा आहे? नाही, माझी अपेक्षा हेच आहे. जनतेला मला हेच विचारायचं, जसं मी डॉक्युमेंटली सगळ्यांना मी सांगतो की जसं मी डॉक्युमेंटली बोलतो, माझ्यावरती जेवढे काही एलिगेशन लागले त्यांनी भावीला तुम्ही उत्तर विचारा की जसा काय गजानन भोसलेंनी जे डॉक्युमेंटेशन दाखवले, तुम्ही जे त्याच्यावरती बोलले की अशीचा हमला करतोय की तुम्ही, तर ते मला सर्टिफिकेट दाखवायला पाहिजे. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे. आणि जर इथून समोर जरी आता भावी माझ्या समोर तुम्ही नाही आणि त्यांनी मला उत्तर देण्यास टाळतात, काल परवाचं मी त्याचा लाईव्ह पण एक पाहिला, तिथे डायरेक्ट बोलले की गजानन भोसले जर कुठे दिसला तर मी तिथूनच दूर पडून जाईल. पळून जायचं संबंध काय? तुम्ही म्हणताय ना निर्भय, तर निर्भयपणाने समोर घ्या. आम्ही काय तिथे मारामारी करायला आलो काय? आम्ही ज्या पण टाइमला तुम्ही समोरासमोर मला दिसतात, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कोणता पण कार्यकर्ता असू दे, तिथे जितेंद्र भावी सुद्धा असू दे, कोणता पण असू दे, मी माझ्या अंगावरले कपडे काढून मी त्याचे पाय धरून मी मला नाही मागणार, कारण माझ्यापाशी दुसरा ऑप्शनच नाही. आणि किती दिवस चालणार ते? जोपर्यंत त्यांनी सत्तेला समोर नाही सांगणार तोपर्यंत हे असंच चालणार, कारण मला न्याय पाहिजे. आणि मला त्यांनी पैशाची पण ऑफर केली. तुम्ही 2 दिवसाखाली बघितलं असं, त्यांनी मला कॉल केला, जे प्रसाद भोटेकर होते, त्यांनी मला असं सांगितलं की तुला काय पाहिजे सांग, तुझं काही जे काही गाडीचं जे काही नुकसान झालं आम्ही देऊ. मी त्यांना पण हे सांगितलं, मला पैसा नको, काय नको, तुम्ही माझ्यावरती जे इंटिमेशन झालेत ना ते जनतेच्या समोर दाखवा. पैशाची ऑफर भावेंकडून आली का तुम्हाला? प्रसाद भोटेकर मला कॉल केला आणि त्यांनी मला ऑफर दिली. आणि मग तुमचं काय रिॲक्शन होते? मी त्यांना येत होतो, मला पैसे नको, जे तुम्ही विनाकारण माझी जी बदनामी केली त्याचं फक्त मला योग्य ठरवलं. जर गजानन भोसले कुठे जर चुकीचं असेल आणि खरंच जर
मनोरंजन असेल आणि जर कुठे ऍसिडचा कुठे जर तिथे उल्लेख केला असेल गजानन भोसले चुकीचा तर मला त्यांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु आणि जर चुकीची जर त्यांनी बोलले असले स्टेटमेंट जर चुकी दिली असेल कायदेशीर त्यांचा पण काय होईल. म्हणजे एकंदरीत पूर्ण प्रकरण बघता त्या जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी तुमची बदनामी झाल्याचा आरोप. हो, त्यांना त्यांच्या अध्यक्षाला वाचवायचं होतं, त्याच्यामध्ये माझा रोल दिला गेला. आम्ही एवढा वेळ असून सुद्धा तिथं आम्हाला असं दाखवण्यात आले की अज्ञात मुलगा एका मुलीचा पाठलाग करतो आणि तिथं ऍसिड टाकायचा प्रयत्न करतो. ओके, तर आपण पूर्ण बघितला आजचा व्हिडिओ. तर हे होते गजानन भोसले नाशिक मधून, ज्यांनी भाऊंवर फक्त आपल्या पुण्याच्या जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी गंभीर आरोप केले आणि त्यांची बदनामी केली. त्यांचं पूर्ण आर्थिक नुकसानही या प्रकरणात झालेलं आहे. तर पुढच्या वेळी आपण बघू, जर संपर्क झालाच जितेंद्र भावेंसोबत तर नक्की त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. पण सध्या तरी ते आपली टाळाटाळ करत आहेत, इंटरव्ह्यू देत नाही. या प्रकरणात बोलायला ते बिलकुल तयार नाही. या बदनामीचा व्हिडिओ जो होता जितेंद्र भावेंनी लाईव्ह घेतलेला, तो जवळपास 80 लाख लोकांनी बघितला होता. त्यापैकी 2 ते 3 लाख लोकांनी सत्यता न बघता गजानन भोसले यांना एकतर्फी शिव्या दिलेल्या होत्या. तर आता लोकांना आव्हान आहे की त्यांनी पूर्ण सत्यता जाणून घ्यावी आणि जितेंद्र भावेंना या प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती विचारावी. ते असे टाळू शकत नाहीयेत, किती दिवस पळणार आहेत. बदनामी झाली, एक आर्थिक नुकसान झालेलं आहे. आता त्याचा काहीतरी निकाल लागलाच पाहिजे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.